खूप चांगली उत्तम सर्जरी आहे. कोणतेही साईड इफेक्ट नाहीत आणि जर डायबिटीज असेल तर त्याला रोज क्लीन पण करणं गरजेचं आहे. नाहीतर त्याच्या मागे फंगस इन्फेक्शन होतं, स्मेग्मा जमा होतो. नमस्कार मित्रांनो, बऱ्याच वेळा मी तुम्हाला ॲडवाईस करत असतो. माझ्या क्लिनिकमध्ये पण ॲडवाईस करत असतो, माझ्या रीलमधून मी ॲडवाईस करतो किंवा माझे व्हिडिओ पण बनवलेले आहे, मी त्याच्यामधून ॲडवाईस करतो की आपली स्वतःची स्किन ही मागं घेऊन हे तुम्हाला क्लीन ठेवणं गरजेचं आहे. आणि जर डायबिटीज असेल तर त्याला रोज क्लीन पण करणं गरजेचं आहे. डायबिटिकवाल्यांनी पण आंघोळ करताना ह्या स्किनला मागं घेऊन फक्त आणि फक्त कोमट पाण्याने याला क्लीन करणं अत्यंत गरजेचं असतं. नाहीतर त्याच्या मागं फंगस इन्फेक्शन होतं, स्मेग्मा जमा होतो आणि हळूहळू आपली जी स्किन आहे ही आपल्या ग्लॅन्स पेनिसला चिपकून जाते, ज्याला आम्ही फायमॉसिस म्हणतो. आणि असं जर फायमॉसिसचं तुम्हाला प्रॉब्लेम वाटत असेल तर त्यासाठी माझ्या क्लिनिकला कोणतं ट्रीटमेंट उपलब्ध आहे त्याचविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात सायंटिफिक इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला सेक्स एज्युकेशन देण्याचा एक प्रयत्न करीत आहे. खरोखर तुम्हाला सायंटिफिक आणि चांगलं प्रॉपर सेक्स एज्युकेशन आणि माहिती जर पाहिजे असेल तर माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त मराठी बांधवांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की सर्कमसिजनसाठी स्टेपलर सर्जरी केव्हा करणं गरजेचं असतं आणि केव्हा करायला पाहिजे आणि का करायला पाहिजे याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओद्वारा माहिती देत आहे. मित्रांनो, 2 कंडिशन असतात आमच्या मेडिकलमध्ये. एक फायमॉसिस म्हणजे समोरची कातडी जी आहे संपूर्णपणे चिपकलेली असते, स्किन मागं जात नाही. जर मागं घ्यायचा प्रयत्न केला तर तुम्हाला खूप पेन होतो आणि त्याच्यामुळे तुम्ही मागं घेत नाही आणि त्याच्या मागं न घेतल्यामुळं ती समोरची स्किन अजून जास्त चिपकून जाते. दुसरी गोष्ट असते पॅराफेमोसिस. पहिल्या कंडिशनला आम्ही फेमोसिस म्हणतो. दुसरी कंडिशन असते पॅराफेमोसिस, म्हणजे तुमची स्किन मागं जाते आहे पण इरेक्शन आल्यानंतर ती पुढे येत नाही, त्याला आम्ही म्हणतो पॅराफेमोसिस. आता हे 2 कंडिशन 100पैकी 2 पेशंटला असतात, पण याच्याकडे खूप निग्लेक्ट झालेलं आहे कारण की याच्याबद्दल चर्चा झालेली नाही का कोणी याच्यावर प्रॉपर सोल्युशन तुम्हाला सांगितलेलं नसतं आणि त्याच्यामुळे तुम्ही अज्ञानामध्ये तसंच आपलं लैंगिक आयुष्य जगत असता. तर तसं न करता आपली स्वतःची स्किन मागं पुढं करून बघा, त्याला क्लीन करा. होत नसेल तर आमच्याकडे येऊन हे स्टेपलर सर्जरी करून घ्या. ही स्टेपलर सर्कमसिजन सर्जरी आहे. फक्त आणि फक्त 5 मिनटाची सर्जरी आहे. आम्ही इथं तुम्हाला भूल देतो. भूल दिल्यानंतर हे जे क्लॅम्प असतं हे क्लॅम्प तुमच्या पेनिसला लावतो आणि प्रेस करतो. फक्त आणि फक्त 5 मिनटामध्ये विदाऊट पेन, विदाऊट ब्लिडिंग ही सर्जरी करणं शक्य असतं आणि अर्ध्या तासामध्ये आम्ही तुम्हाला डिस्चार्ज देऊन टाकतो. तुम्हाला काही ॲडमिशन राहायची गरज पण नसते आणि विदिन अ स्पॅन ऑफ 8 डेज हे जे काही मशीन स्टिचेस मारते किंवा टाके मारते ते टाके पण गळून जातात आणि 10-15 दिवसामध्ये तुम्हाला क्लीन होऊन जातं आणि एकदम प्रॉपर विदिन अ स्पॅन ऑफ 1 मंथ नॉर्मल तुमचं पेनिस होऊन जातं. तर ही सर्जरी जी आहे ही आम्ही 6 वर्षापासून करतो आहे. 50,000च्या वर आम्ही सर्जरी केलेल्या आहेत. पूर्ण महाराष्ट्रातून आणि पूर्ण देशातून माझ्याकडे या सर्जरीसाठी लोक येतात कारण की ही सर्जरी करण्यासाठी जो आमचं एक्सपर्टाईज आहे, जो आमचा अनुभव आहे तो खूप महत्त्वाचा आहे. इथं कोणतेही तुम्हाला दुष्परिणाम होणार नाही, कोणत्याही प्रकारचा तुम्हाला त्रास होणार नाही याची तुम्हाला मी खात्री देतो. पण जर तुम्हाला ही सर्जरी करायची असेल तर नक्कीच माझ्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करून माझी अपॉइंटमेंट घेऊन ही तुम्ही केव्हाही संभाजीनगरला किंवा पुण्याला किंवा मुंबई येथे नक्कीच संपर्क साधून ही सर्जरी करू शकता. तर मित्रांनो, ही सर्जरी केल्यानंतर तुम्हाला जे काही प्रॉब्लेम असतात किंवा इंद्रिय वाढीचे प्रॉब्लेम असतात किंवा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनचे प्रॉब्लेम असतात, इरेक्टाईल डिस्फंक्शनचे प्रॉब्लेम असतात, हे पण प्रॉब्लेम याच्यामुळे जे येतात या फायमॉसिस आणि पॅराफायमॉसिसमुळं ते ॲटोमॅटिकली सॉल्व्ह होऊन जातात. तर मित्रांनो, वेळ करू नका, आजच ही सर्जरी करून घ्या. खूप चांगली उत्तम सर्जरी आहे. कोणतेही साईड इफेक्ट नाहीत. धन्यवाद मित्रांनो.